त्यांना साड्या खूप लागतात आणि छान आहेत हे क्लायंट, म्हणजे आपले सगळेच क्लायंट खूप छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. कधी कामानिमित्त लेट झालं किंवा इतरांची अर्जंट ऑर्डर असेल आणि ह्यांचा अगोदर येऊन सुद्धा अर्जंट ऑर्डर घेऊन मी जर ती कंप्लीट करून दिली तरी सुद्धा त्या काही म्हणत नाही, समजून घेतात. कारण प्रत्येकाच्या वेळेनुसार त्याला ते देणं गरजेचं असतं. तर त्या म्हणतात आता मला गरज नाही आहे, थोडंसं 1-2 दिवस 4 दिवस लेट झालं तरी चालेल, पण ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला मात्र मी देते. त्याच्यामुळे शब्द मी पाळते, म्हणून त्यासुद्धा मला सपोर्ट करतात. नमस्कार माझ्या गोड ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टेशूज सरितावरती. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत. बऱ्याच ताईंनी कमेंट केलेले आहे, तर त्याच ताईंच्या प्रश्नाला उत्तर म्हणून सांगतेय की कामाचा लोड खूप वाढलेला आहे आणि होळी झालेली आहे नुकतीच, गुढीपाडवा जवळ येतोय आणि आता लग्नाचे सीझन सुद्धा चालू झालेले आहेत, लग्नाचे मुहूर्त चालू झालेले आहेत. त्यामुळे खूप सारं काम दिवाळीसारखंच वर्कलोड वाढलेलं आहे आणि त्याच्यातून खरंच अजिबात वेळच मिळत नव्हता. मला सुद्धा खूप मिस करते मी तुम्हाला, तुमच्याशी गप्पा, तुमच्याशी शेअर करणारे व्हिडिओ, तुमच्या येणाऱ्या कमेंट, पण पर्याय नव्हता. खूप सारी कामं होती, लग्नाच्या ऑर्डर होत्या, नवरीच्या ऑर्डर होत्या आणि ते करता करता व्हिडिओ खूप सारे मी शूट करून ठेवले होते, पण तुमच्यापर्यंत ते एडिटिंग करून तुमच्यापर्यंत शेअर करणं होत नव्हतं, म्हणून आज हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. तर सध्या शॉपवरती इतका वर्कलोड चालू आहे की आज मी शॉप बंद केलं होतं, काही कामास्तव बाहेर गेले होते आणि संध्याकाळी यायला उशीर झाला. 5-5:30ला घरी आल्यानंतर मी थोडाफार चहा पाणी घेतलं, फ्रेश झाले आणि शॉपवरती आले. शॉपचं शटर वरती केल्या तुम्ही तुम्हाला सांगते, शॉपचं शटर वरती केल्या किंवा शॉप ओपन केल्या आपल्याकडे खूप सारं काम आलेलं आहे. म्हणजे जसं की अचानक शॉप बंद केलं किंवा मी शॉपवरती नसेल तर क्लायंट मला कॉल करतातच, पण हे सुद्धा खूप दिवसाचे वेटिंगवर असणारे क्लायंट होते, ते आता आलेले आहेत. काही याच्यामध्ये नवीन आहेत, काही आपले रेग्युलरचे आहेत. तर जसं की मी म्हटलं कामाचा वर्कलोड वाढलेला आहे, तर त्याच वर्कलोडचे आज सुद्धा बघा अगदी शॉप ओपन केल्या 20 ते 25 मिनिटामध्ये किती काम आलेलं आहे सांगते. आणि हे काम आज घेता जे मी लेट झालं तरी सुद्धा आले का आले शॉपवरती, की माझं उद्याचं जे ब्लाऊज आहे द्यायचे आहेत ब्लाऊज क्लायंटला उद्या, ती ब्लाऊज मला कटिंग करता येते. ॲटलिस्ट क्लायंट जरी आत्ता नसतील किंवा शॉपवरती घरी बसून काय करायचं म्हणून मी शॉपवरती आले, ब्लाऊज कटिंग केली, थोडीशी ब्लाऊज कटिंग झाली तरी मला उद्याचं काम सोपं पडेल त्यामुळे. पण इथे आल्यानंतर क्लायंटच घेत गेले आणि बराच वेळ झालेला आहे. आता बघा तुम्हाला सांगते, जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत आणि अजून माझं कटिंगला हातसुद्धा लागलेला नाही. एकापेक्षा एक क्लायंट येतच होतं, डिझाईन सांगताना, लग्नाची ऑर्डर सांगताना किंवा नवरीचे घरचे कलोरी म्हणा. एका मॅडमच्या भावाचं लग्न होतं तर त्यांच्या पण 2 साड्या आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये खूप वेळ गेला. तर हे पहा, त्यातल्याच ह्या साड्या आहेत. आणि सध्या आता हा ट्रेंड खूप चाललेला आहे पैठणीचा, सुंदर आहे, मोरपंखी कलर आहे, फिरता कलर म्हणतात तरी चालेल, बॉर्डर पिंक आहे. ह्याचं सुद्धा ब्लाऊज आलेलं आहे, डिझायनर चाललेला आहे. त्यानंतर पहा, ही एक डिझायनर साडी आहे. तर ह्या कपड्याचं काहीतरी नाव घेतलं बरं त्यांनी, पण मीच विसरले, चायनीज काहीतरी साऊंड करतं ते नाव. तर ह्याचा सुद्धा डिझायनर ब्लाऊज आहे, असाच ब्लाऊज आहे, याच कलरचा रनिंगमध्ये ब्लाऊज पीस आहे ऑल ओव्हरमध्ये. आणि पहिली जशी दाखवली त्याच पद्धतीची ही पैठणी आहे. सध्या ह्या पैठणीचं खूप ट्रेंड चाललेले आहे, सॉफ्ट आहेत, छान आहेत. हा जांभळा कलर आहे, सुंदर दिसतोय आणि याची पिंकच बॉर्डर आहे, याचा सुद्धा ब्लाऊज आलेला आहे. त्यानंतर पहा, हा ब्रॉकेटची साडी आहे, वाईन कलर आहे, खूप सुंदर आहे आणि पूर्ण साडी अशी भरलेली आहे. याचा ब्लाऊज पीस सुद्धा खूप छान भरलेला आहे, याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज आलेला आहे. ही गुढीपाडव्यासाठी आलेली आहे साडी, आलेली आहे ती. आणि आता जे तुम्हाला मी साड्या दाखवल्या त्यांची ब्लाऊज ह्या बॅगमध्ये आहेत, 4 साड्यांचे 4 ब्लाऊज असे. हे पहा, आता वाईन कलरची जी साडी दाखवली त्याचं तुम्हाला ब्लाऊज दाखवते. हे पहा, हे मापाचं आहे आणि हे या साडीवरचं ब्लाऊज आहे. जशी बॉर्डर आहे त्याच पद्धतीने याचा पूर्ण ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज पीस दिलेला आहे, भरलेला आहे, गच्च भरलेला आहे. त्याच्यामुळे ह्याला जास्त काही करायला सांगितलेलं नाही. आणि ही साडी आपल्याकडे क्लायंटने शिवून नेली होती आणि तिचीच साडी जी मी पहिली दाखवली ती तिच्या बहिणीची साडी आहे. तर तिने आता शिवायला टाकलेली आहे, कारण काही कामातून किंवा काही कार्यक्रम असले तरच आपण शिवायला टाकतो साड्या. तर आता दिवाळीची साडी गुढीपाडव्याला आलेली आहे, कारण दिवाळी त्यांनी 3-4 साड्या शिवल्या होत्या त्याच्यामुळे. आणि जे मापाचं ब्लाऊज दाखवलं त्याच क्लायंटच्या बहिणीचं हे ब्लाऊज आहे, त्याच्यावरचं पूर्ण असं हे ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे, फुल भरलेलं आहे. आणि थोडीफार त्यांनी बॉर्डरला डिझाईन सांगितलेले आहे, गळ्याला लेस सांगितलेले आहे आणि असा काय हा ब्लाऊज पीस आहे. आता हे सुद्धा मला, ही ऑर्डरसुद्धा पाडव्यासाठी आहे, म्हणजे माझ्याकडे वेळ आहे हे शिवण्यासाठी. बहुतेक त्यांचं काहीतरी खेळणं वगैरे आलेलं आहे आपल्या बॅगमधून, मी सुद्धा पाहिलेलं नाही, ते आत्ता लक्षात आले. असं तर हे होते. पण आता मेन तुम्हाला सांगते, जे ब्लाऊज मी कटिंग करायला आले होते
ते या बॅगमध्ये आहेत. आणि हे बरेचसे ब्लाऊज आहेत, ह्यांचे 4 टॉप आहेत ऑल्टरेशनचे आणि हे यांचे ब्लाऊज आहेत. हे रेग्युलरचं क्लायंट आहे, ह्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत, त्याच्यामुळे यांना साड्या खूप लागतात आणि छान आहेत. हे क्लायंट म्हणजे आपले सगळेच क्लायंट खूप छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. कधी कामानिमित्त लेट झालं किंवा इतरांची अर्जंट ऑर्डर असेल आणि ह्यांचा अगोदर येऊनसुद्धा अर्जंट ऑर्डर घेऊन मी जर ती कंप्लीट करून दिली तरीसुद्धा त्या काही म्हणत नाही, समजून घेतात. कारण प्रत्येकाच्या वेळेनुसार त्याला ते देणं गरजेचं असतं. तर त्या म्हणतात आता मला गरज नाही आहे, थोडंसं 1-2 दिवस 4 दिवस लेट झालं तरी चालेल, पण ज्यावेळेला गरज असेल त्यावेळेला मात्र मी देते. त्याच्यामुळे शब्द मी पाळते, म्हणून त्यासुद्धा मला सपोर्ट करतात. आणि खूप छान छान आपले क्लायंट आहेत. तर ह्यांचे बघा ब्लाऊज किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि हा एक सिल्वर कलरचा हा ब्लाऊज आहे. 7 ब्लाऊज आहेत. हा मापाचा ब्लाऊज आहे. त्यांना कटोरी 4 टक्स कसाही शिवा म्हटल्या, कारण सॉफ्ट साड्या असल्या की कटोरी ब्लाऊज सध्या शिवत नाहीत. तर हे ब्लाऊज मला कटिंग करायचे होते म्हणून मी आले होते, पण आता काही वाटत नाही की ब्लाऊज कटिंग होतील. एखाद दुसरं ब्लाऊज कटिंग झालं तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे ब्लाऊज मी उद्या शिवताना किंवा उद्या ह्याचं कटिंग करताना कसं रुटीन होते आपल्या शॉपवरचं किंवा क्लायंट पाहता कारागीर पाहता माझं कटिंगला कितपत वेळ जातोय, कितपत तिचं काम उरकून कटिंग केलं की जोडायला द्यावं लागतं, जोडल्यानंतर परत शिवावं लागतं आणि शिवल्यानंतर पुन्हा हातशिलाई येतं. संध्याकाळपर्यंत ही ऑर्डर कंप्लीट करून देणं आहे. जितके होतील तेवढे मला कंप्लीट करणंच आहे. त्यांनी सांगितले शक्यतो सगळेच द्या, पण एखाद दुसरे नाही झाले तरी काही हरकत नाही, 2 दिवसांनी द्या, पण त्यांना आता लागतात तेवढे ब्लाऊज मला देणं गरजेचं आहे. कारण खूप दिवस झाले त्यांनी पण हे ब्लाऊज दिलेले आहेत. जवळपास आठवडा झाला त्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे. पण लास्ट वीकमध्ये पण कामाचा वर्कलोड होता रेग्युलर क्लायंटचा. आणि मेन म्हणजे माझ्या लेकीला इथून मला पार्सल पाठवायचं होतं. खूप सारे तिच्या साड्या होत्या, ड्रेसेस होते, तिचे डिझायनर ब्लाऊज, साड्यांवरचं डिझायनर ब्लाऊजसुद्धा मला तयार करायचं होतं. ते सुद्धा मी कसं कंप्लीट केलं हे तुम्हाला शक्य झाल्यास नक्कीच दाखवेन. आणि जेवढे होतील तेवढे आज कटिंग करणार आहे. शिल्लक राहिलेले उद्या सकाळी घरची कामं उरकल्यानंतर येणार आहे आणि ते कटिंग करून पुन्हा हे काम चालू होईल. म्हटलं चला थोडा का होईना तुमच्याशी गप्पा मारू. थोडा वेळ तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर मला सुद्धा छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि काहीतरी मिसिंग वाटतं तुमच्याशी जर व्हिडिओ शेअर केले नाही किंवा तुमच्याशी भेटलो नाही तर. किंवा मला सुद्धा सवय झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा मला कमेंट करून विचारता, अगदी आपुलकीने विचारता, आपलेपणाने विचारता की ताई व्हिडिओ काय येत नाहीत. मला सुद्धा खूप छान वाटतं. तर आता असा काही धावपळीचा दिवस होता तरीसुद्धा बघा मी शॉपवरती येऊन हजेरी लावली होती. आणि कालसुद्धा हेच वर्कलोडचं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हे 4 ब्लाऊज एवढ्या घाईचे शिवले होते. ह्याच्यातले कालचे ब्लाऊज नवरीची ऑर्डर सगळी गेली. अजून दोघींचे 2 ब्लाऊज होते नॉर्मली, ते गेले. नवरीच्या आईची ऑर्डरसुद्धा काल कंप्लीट झाली. ती 4 दिवस चालले होते त्या मायलेकींचे ब्लाऊज. डिझायनर्स होते, प्रिन्सेस कट, डिझायनर, ट्रिपल अस्तर, पॅडेड, हे सगळं होतं. आणि ते करता करता हे सुद्धा ब्लाऊज ॲडजस्ट करून शिवले होते. त्या मॅडम म्हटलेल्या लागणारच आहे, पहिलंच क्लायंट आहे आपल्याकडे, त्या पहिल्यांदाच आलेला आहे. त्यांचे ब्लाऊज तुम्हाला दाखवते, खूप बारीक आहेत त्या. 4 ब्लाऊज आहेत हे पहा, 4 टक्समध्ये 4 ब्लाऊज शिवलेले आहेत. आणि त्या न्यायला येणार होत्या, रेग्युलरसाठी साड्या घेतलेल्या आहेत सॉफ्टमध्ये, पण त्या काय न्यायला आलेल्या नाहीत. त्यामुळे हे ब्लाऊज अजून इथेच आहेत. कदाचित त्या उद्या न्यायला येतील आणि मग हे उद्या ब्लाऊज आपले जातील, हँगर आपले उद्या खाली होतील. चला तर मग आता हे रुटीन कसं कंटिन्यू करते हे तुम्हाला दाखवते. ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे, मार्किंग करून घेतलेलं आहे. 36 साईजचा ब्लाऊजचं माप आहे, ज्याच्यामध्ये बॅक साईड किंवा बॅक पार्ट मी ऑलरेडी ड्राफ्टिंग केलेलं आहे. उंची याची 13.5 इंच आहे, तर 14.5 इंचाची लांबी घेतलेली आहे मी. तरी ते पाहतो मला दाखवते पुन्हा एकदा. ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे. हा पार्ट आहे बॅक साईडचा. ह्या बॅक साईडच्या पार्टवरती मी तुम्हाला मार्किंग कसं केलेलं आहे ते दाखवते. 13.5च्या उंचीसाठी मी ते 14 इंच घेतलेले, 14.5 इंच उंची घेतलेली आहे शिलाई मार्जिन पकडून. शोल्डर घेतलेले आहे 11 इंच शोल्डर आहे, तर मी ते 5.5 इंच घेतलेले आहे. त्यानंतर मुंडा घेतलेला आहे 6 इंच. छातीचा चौथा भाग म्हणजे ते 9ची घडी घेतलेली आहे. 2 इंच मार्जिन देऊन 11 इंचाची घडी घेतलेली आहे. ॲज इट इज मी इथे कमरेला घेते, कारण ते बरोबर आपल्याला व्यवस्थित सेट होतं. तर हा माझी पद्धत आहे कटिंगची, ही नेहमी तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर इथे 2 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे. 2 2.25 इंच म्हटला तरी चालेल. 2 इंच आणि 1 सूत घेतलेला आहे. शिवून आपल्याला हे 2.25 1 सूत होतं, म्हणजे गळा उतरत नाही त्यासाठी. आणि त्यानंतर गळ्याची लांबी आहे ती 9 इंच आहे. 9.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि असा काही चौकोन आखून त्याला मी शेप देऊन घेतलेला आहे, गोलाकार काढलेला आहे. इथे टक्स पॉईंट आहे 5 इंचावरती आणि टक्सची लांबीसुद्धा आहे ती 4.5 इंचावरती घेतलेली आहे. अशा पद्धतीने काहीसा आपण हा बॅक पार्ट ड्राफ्टिंग केलेला आहे. त्यानंतर इथे 1.25 इंचाचा जो आहे मुंड्यासाठी जो आहे 1.25 इंचाचा इथे मार्किंग करून गॅप देऊन इथे गोलाकार काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पाठीमागचा भाग आहे
तो तयार झालेला आहे. बॅक पार्ट तयार केलेला आहे आपण. ह्याच्यामुळे वेळ वाचतो, कटिंग छान होतं आणि फिनिशिंग सुद्धा छान बसतं आपल्या ब्लाउजांचं. आता पहा, आपण ॲज इट इज हा भाग घेतलेला आहे. हा झाला आपला पाठीमागचा पार्ट. त्यानंतर पाठीमागचा जो उंची आहे 14.5 इंच, त्याच्यावरती मी इथे एक मार्किंगची रेष ओढून घेते, म्हणजे तुम्हाला आपण कुठे इथे ॲड केलेलं आहे अजून मार्जिन ते लक्षात येणार आहे. पाठीमागचा भाग कटिंग केल्यानंतर तोच भाग ठेवून आपण पुढचा भाग कटिंग करायचा आहे. पण त्यामध्ये बघा, पुढच्या भागामध्ये 14.5 इंचाची उंची आहे पाठीमागच्या भागामध्ये, तर इथे मी 1 इंच ते 1.25 इंच वाढवणार आहे. आणि पुन्हा याच्यावरती आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. 1 इंचही वाढवू शकता. मी तुम्हाला इथे अजून 1.25 इंच वाढवून 1.25 इंचाचा हा पार्ट इथे एक्स्ट्राचा वाढवून दाखवलेला आहे. आणि हा भाग या पद्धतीने कटिंग करून पहा, तुमचा ब्लाऊज अजिबात वरती चढणार नाही. तर हा झाला आपला कटिंगचा पार्ट. आता हा भाग कटिंग केल्यानंतर आहे असं जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे. कटिंग व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला ड्राफ्टिंग व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आता हा राहिलेला भाग आहे कपड्याचा, तो आपण नंतर यूज करणार आहे. त्याच्या पट्ट्या वगैरे काढणार आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित सेट होतात. पण आता हा इथे मी एक सेंटर पॉईंट देते शोल्डरसाठीचा गळा जो आहे आपला तिथे, आणि याला व्यवस्थित सेट कट करून वेगळं करूया. ह्याला सुद्धा नॉच मारलेला आहे सेंटरचा. हा झाला आपला बॅक पार्ट. बॅक पार्ट मी बाजूला ठेवून देते आणि फ्रंट पार्टवरती आपल्याला आता इथे बघायचे आहेत काही टिप्स. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, इथे 1/2 इंच जे आहे मुंड्याची गोलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी 1/2 इंच मुंड्याची गोलाई देऊन घेतली. इथेच आपल्याला काढायचं आहे हलकंसं कर्व करत. त्यानंतर आपण इथे गळ्याची रुंदीचं मार्किंग केलेलं आहे 2.25 इंचावरती. तिथून पुढचा गळा काढायचा आहे. पुढचा गळा यांचा आहे 6.5 इंच, तर 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा इथे व्यवस्थित पुढचा गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे सुद्धा तुम्ही पाठीमागच्या पार्ट जसं दाखवलं तसं चौकोन काढू शकता आणि मग तुम्ही इथे गोलाकारचा हा भाग शेप देऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा पुढचा गळा काढू शकता. हा तुम्हाला पाठीमाग पुढच्या गळ्याचा आर्महोलचा 1/2 इंच गोलाई द्यायची आहे. त्यानंतर आपली जी क्रॉसपट्टी आहे, हा क्रॉसपट्टीवाला ब्लाऊज आहे, तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला इथे घ्यायची आहे 3.5 इंच. 3.5 इंच घ्यायची आहे इकडे आणि 2 इंच 2.5 इंच घ्यायचे आहे इकडे. अशा पद्धतीने तुम्ही 2.5 इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकता आणि ही रेष ओढून घेऊ शकता आणि पुन्हा याला तुम्ही ही गोलाई देऊ शकता अशा पद्धतीने. किंवा इथे तुम्ही हा जो आपला कर्व आहे तो सुद्धा ठेवून इथे गोलाई व्यवस्थित देऊन घेऊ शकता. आता मी कोणताही कर्व वगैरे वापरत नाही, मी तुम्हाला दाखवते मी कसं करते. ह्या पद्धतीने असं मी व्यवस्थित हे मार्किंग करून घेते. इथे वाटलं 3.5च्या ठिकाणी इथं अजून 1/2 इंच वाढवून मी इथे हा गोलाई आकार काढून घेते, म्हणजे ब्लाऊजला आकार छान येतो, शेप छान येतो आणि व्यवस्थित तो सेट होतो. तर तुम्ही इथे 3.5 इंचावरती घेतलेला आहे. इथे 1 इंचवरती मी 1/2 इंचवरती जाऊन पुन्हा हा गोलाकार काढलेला आहे इथे. अशा पद्धतीने लाईन थोडीशी डार्क ड्रॉ केलेली आहे ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल. तर हा झाला आपला क्रॉसपट्टीचा भाग. त्यानंतर बघा, आपण इथे 4 इंचावरती टक्स पॉईंट द्यायचा आहे आणि इथे 2.5 इंचाची किंवा 2.25 इंचाची टक्स द्यायची आहे. पाऊण इंच दिला त्याची रुंदी तरीही चालेल. त्यानंतर हा जो दोन्ही सेंटर राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे आणि ही आपली सेंटरची टक्स काढायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ही साईडची टक्स काढायची आहे आणि हा जो सेंटर आहे तुमच्या मुंड्याचा जो चौकोन आपण काढतो शोल्डरच्या नंतर तिथं आपल्याला ही टक्स काढायची आहे. साधारण ही टक्स आपली जी आहे 2 इंच 2.25 इंच 2.5 इंचाच्या मार्जिनवरती असते किंवा अंतरावरती असते. आता पहा, सेंटरच्या टक्सपासून हुक साईडची टक्स आहे ती आपली 2.5 इंचाच्या अंतरावरती आहे. त्यानंतर साईडची टक्स आहे ती सुद्धा आपल्याला 2.5 ते पावणे 3 इंचाच्या अंतरावरती आहे आणि साईड टक्सपासून मुंड्याच्या टक्सच्या इथली सुद्धा रुंदी 2.5 इंच झालेली आहे. त्यामुळे तुमचा फिटिंगचा भाग व्यवस्थित बसतो. ब्लाऊजचा जो आहे फिटिंगचा भाग तो छान बसतो, व्यवस्थित बसतो, कुठे इकडे तिकडे होत. हे ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच मी. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.